नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे हायवेवरील ते भयंकर वळण. कथेचे मूळ नाव आहे झपाटलेला रस्ता. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. तो शुक्रवारचा दिवस होता. पंकजची कार मुंबई गोवा हायवेला लागली होती. ढगाळ वातावरण, त्यात हा हायवेचा सुसाट प्रवास आणि पुढे दिसणाऱ्या अप्रतिम निसर्गाने खच्च भरलेला घाट. ह्या सर्व रोमांचक सफरीमुळे चौघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चौघेही फार उत्साहात होते. पंकज, सीमा, रॉकी आणि ईशा अशा चौघांचा आज बऱ्याच वर्षांनंतर हा प्लॅन यशस्वी ठरला होता. पंकज पुढे गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी सीमा बसली होती, तर पाठीमागे रॉकी आणि ईशा बसले होते. त्यात बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. यार, काहीही म्हणा, काय मजा येतेय. मला तर अजून विश्वासच बसत नाहीये की इतक्या वर्षांनी आपला हा प्लॅन सक्सेसफुल होतोय. पंकज डोळ्यावरचे गॉगल काढून म्हणाला. अरे पक्या, आता काय लहान नाही राहिलो आपण आता 30मध्ये आलो आहोत. आता कोणाच्या परवानगीची गरज आहे का आपल्याला? आपले मॉम डॅड, त्यांना सुद्धा माहितीये की आता यांना रोखणं शक्य नाही. काय सीमा? रॉकी एक पाय वर घेऊन आरामात बसत म्हणाला. रॉकीच्या त्या वाक्यावर सीमा मात्र काहीच बोलली नाही. हो ना यार, कॉलेज करत करत आता जॉब लागल्यानंतर आपण अशी हुल्लड घालतोय यार. आय एम टू एक्साइटेड फॉर धिस. आणि काय ग सीमा, तू का अशी तोंड पाडून बसलीयस? ईशा पुढे बसलेल्या सीमाला डिवचत म्हणाली. काय रे पक्या, तू पुन्हा भांडलास का तिच्याशी? माझ्या मैत्रिणीला त्रास द्यायचं काम माझं आहे, समजलं ना? ईशा म्हणाली. ए बाई, मी काही भांडलो वगैरे नाहीये तिच्याशी. जेव्हापासून हायवे सुरू झालाय तेव्हापासून मी सुद्धा बघतोय ती अशी एकदम गप्प आहे. सीमा, अगं काय झालंय तुला? तुझ्या चेहऱ्यावर हा ताण कसला दिसतोय? पंकजने विचारलं. सीमा पुढे काचेतून बाहेर हायवेकडे पाहत म्हणाली. काही नाही गाईज, पण सगळं कसं एकदम मनाप्रमाणे इझिली होतंय. आपण जे ठरवलं आहे तसं सगळं होतंय. पण जेव्हा जेव्हा गोष्टी अशा सरळ घडायला लागतात तेव्हा का कोण जाणे, अचानक मन कसली तरी चाहूल द्यायला लागतं. काहीतरी विपरीत घडायची भीती वाटायला लागते. सीमा काळजीयुक्त स्वरात म्हणाली. अरे यार, या काकूबाईचं काय करायचं यार? ही आणि हिची ओव्हर थिंकिंग. ए, मला नाही ऐकायचं रे हिचं. तू टेप लाव पक्या, रॉकी वैतागून म्हणाला. तसे पंकजने हसून टेपकडे बोट वाढवलं आणि टेपचं बटन दाबलं. बटन दाबताच एक मराठी गाणं लागलं. कुठला रस्ता, कुठली वळणं. त्या गाण्याच्या 2 ओळी झाल्या आणि कारमध्ये एकदम शांतता पसरली. चौघेही त्या टेपकडे पाहतच राहिले. सीमाने झटकन बटन दाबून तो टेप बंद केला. कसलं हे गाणं? अशा वेळी ही असली गाणी काय ऐकायची? सीमा म्हणाली. हो ना, एकदम मूड चेंज व्हायला लागला होता. जरा मूड हॅप्पी होण्यासाठी कुठलं तरी दुसरं गाणं लाव ना यार, पंकज म्हणाला. तसे रेडिओ स्टेशन चेंज करून दुसरं गाणं लावण्यात आलं. सीमा, काहीही निगेटिव्ह विचार करू नकोस. आपला प्रवास एकदम मजेत होणार आहे. काय रे रॉकी आणि ईशा, काय म्हणता? पंकज म्हणाला. नाहीतर काय, आणि बाहेर तर बघ किती मस्त ढग आलेत. पाऊस पण काय मस्त सुरू आहे. ए, पुढच्या घाटात चहाला थांबू यार, जाम मजा येईल पावसात चहा प्यायला, रॉकी म्हणाला. आणि मग काय, भर पावसात चहाची सुद्धा मेजवानी झाली. त्यात गरमागरम मॅगी आणि भाजलेल्या कणसावरही चौघांनी ताव मारला. हळूहळू सीमाचा देखील मूड लाईट झाला. तिथेच घाटात थांबून त्यांनी फोटोशूट केलं आणि पुन्हा निघायच्या तयारीला लागले. गाडी हळूहळू घाट उतरू लागली आणि जसे त्यांनी घाट उतरला तसे दर 20 किलोमीटरवरती त्यांना टोल नाका लागायला लागला. यार, या टोलसाठी खूप पैसे जात आहेत आणि वेळ सुद्धा जातोय. हे टोल नाके नसते तर सुसाट पोचलो असतो गोव्याला, पंकज म्हणाला. हो ना यार, माझ्याकडे एक आयडिया आहे. एकदा का कोकणात प्रवेश केला
की मग पुढे खूप शॉर्टकट्स आहेत असं मी ऐकलंय. हायवे सोडून आपण शॉर्टकटने जाऊया. मग कसला आलाय टोल आणि कसले आलेत पोलीस, काय बोलतो, रॉकी मागून म्हणाला. अरे पण ही आपली पहिलीच ट्रिप आहे ना, मला शॉर्टकट माहिती आहे ना तुला, आणि जर आपण रस्ता चुकलो तर काय, पंकज म्हणाला. पक्या, तुझं हे नेहमीच आहे. साल्या गाडीमध्ये डिझेल फुल आहे, जायचं आपल्याला गोव्याला आहे. रस्त्यावर हर एक जागी कुठे ना कुठे टपरी उभी आहे. कुठला पण टपरीवाला हेल्प करेल रे. त्याच्याकडे चहा प्यायला थांबू आणि सांगेलच की मग तो रस्ता, नाही का, रॉकी म्हणाला. आणि त्याच वेळी हायवेच्या कडेलाच एका चहाची टपरी त्यांना नजरेस पडली. पक्या, घे साईडला, याला विचार, रॉकी म्हणाला. रस्त्याच्या कडेला हिरवळीनं घेरलेली काळ्या कुट्ट गंजलेल्या पत्र्याची एक टपरी उभी होती. त्या टपरी जवळूनच एक रस्ता आत जात होता. तो दुतर्फा घनदाट वनानं घेरलेला होता. गाडी टपरीच्या अगदी समोर थांबली. सीमानं काच खाली घेतली आणि पंकजने खिडकीतून बाहेर डोकं काढून त्या टपरीवाल्याला विचारलं, काय हो भाऊ, हा रस्ता गोव्याला जातो का? शॉर्टकट आहे का हा? मागून रॉकी सुद्धा डोके बाहेर काढून त्या टपरीवाल्याकडे बघू लागला. टपरीवाल्या माणसानं आपल्या जागेवरून उठून त्यांना निरखून बघितलं आणि पुन्हा त्या रस्त्याकडे पाहिलं. तो माणूस दिसायला जरा काळसर ढेबरा होता. त्याच्या अंगात स्वेटर आणि डोक्यावर कानटोपी होती. त्याने टपरीच्या एका बाजूला काळी छत्री उघडी करून लावली होती. कदाचित पावसापासून वाचण्यासाठी असावी. त्यानं डोळे फाडून त्या वाटेकडे पाहिलं आणि चौघांकडे बघत तो दात विचकवून हसला. गोव्याला जायचंय का? हो, जा की. हा रस्ता सगळ्यांना त्यांच्या मुक्कामी पोचवतो. तुम्हाला सुद्धा पोचवेल, अगदी बरोबर ठिकाणी पोचवेल, तो माणूस म्हणाला. पुढे बसलेली सीमा त्याच्या विचित्र नजरेला नजर मिळवू शकत नव्हती. पंकज, प्लीज चल लवकर इथून. हा माणूस खूप विचित्र वाटतोय मला. त्यानं सांगितलं ना आता जा म्हणून. आता लवकर चल, सीमा म्हणाली. अरे हो हो, किती घाई करतेयस? थँक्स बरं का भाऊ, पंकज म्हणाला आणि त्याने डोके आत घेतलं. सीमाने पटकन खिडकी वरती करून घेतली. किती विचित्र बघत होता तो माणूस माझ्याकडे, सीमा म्हणाली. तुझ्याकडे? मागून ईशा म्हणाली. हो, नाहीतर काय, पूर्ण वेळ माझ्याकडे डोळे फाडून बघत होता तो, सीमा म्हणाली. सीमा, काहीही काय बोलतेस तू? तो तर माझ्याकडे बघत होता, हो की नाही रे रॉकी, ईशा म्हणाली. कुछभी, मी बघितलं त्याला. सीमाकडे बघत होता तो, एक टक. मला पण राग आला होता, पण सीमा म्हणाली चल लवकर, आणि तिनेच काच वरती घेतली. नाहीतर मी तर त्याला फोडलाच असता, पंकज म्हणाला. छ्याईला, एकच माणूस एकाच वेळी दोन्हीकडे कसा बघू शकतो, असे म्हणून रॉकी आणि ईशा गोंधळात पडले. सीमाने सहज होऊन गाडीच्या आपल्या बाजूच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. पाठीमागे ती टपरी अगदीच दिसेनाशी झाली होती आणि अचानक ती जागा सुद्धा वळणाआड जात नाहीशी झाली होती. स्ट्रेंज, सीमा उद्गारली. गाडी आता त्या रस्त्याला लागली होती. रस्ता दोन्ही बाजूंनी जंगली झाडे, वृक्षांच्या दाटीवाटीनं घेरलेला होता. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. सूर्याचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते. पुढून मागून त्या रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं. किती सुनसान रस्ता आहे हा, कोणीच नाहीये या रस्त्याला, सीमा म्हणाली. हो ना यार, ही झाडी पण किती घनदाट वाढलेली दिसतीये. पण चांगलंय ना, नो ट्रॅफिक, नो टोल, नो पोलीस, पंकज म्हणाला. आणि रॉकी काहीतरी सांगू लागला. गाईज, तुम्हाला माहितीये का, असल्या रस्त्यांच्या बाबतीत खूप किस्से ऐकलेत मी. हॉन्टेड किस्से. असे सामसूम रस्ते असतात आणि त्यात अशीच गाडी रस्त्यानं जात असते आणि अचानक गाडीच्या पुढे एक मांजर आडवी येते. काळी कुट्ट मांजर. आणि गाडीचे जोरदार ब्रेक लागतात. पुढे रॉकी काही बोलणार तेवढ्यात पंकजने आपल्याच गाडीचे जोरदार ब्रेक दाबले. सीमा, ईशा, रॉकी तिघांनाही जोरात धक्का आणि हिसका बसला. अबे ए पक्या, केवढ्या जोरात ब्रेक दाबलास? काय अक्कल आहे का नाही तुला? रॉकी मागून ओरडत होता. पण सीमानं पाहिलं की पंकजची थक्क झालेली नजर समोर वाटेवर स्थिरावली होती. त्याचं रॉकीकडे लक्ष नव्हतं. तसे सीमाने देखील त्याच दिशेनं म्हणजेच समोर बघितलं. काचेवर वायपर सुरू होते. गाडी बंद होती
आणि वायपरचे चुकचुक आवाज येत होते. सीमानं जसं समोर पाहिलं तसं सीमाला देखील ते दृश्य दिसलं. रस्त्यावर, रस्त्याच्या अगदी मधोमध एक काळी कुट्ट मांजर बसली होती. गाईज, ते बघा, सीमाने समोर बोट करून दाखवलं. तसे रॉकी आणि ईशाने देखील मागच्या सीटवरून पुढे झुकून उठून बघितलं. व्हॉट द हेल, काळी मांजर? ईशा ओरडली. रॉकी, तुझी जीभ काळी तर नाहीये ना? ईशा म्हणाली. शट अप ईशा, रॉकी म्हणाला. काळी मांजर रस्त्यात आडवी आली म्हणजे ते अशुभ असतं यार, सीमा म्हणाली. काही अशुभ नसतं, हे बघ, असे म्हणत पंकजने जोरात हॉर्न वाजवला आणि हॉर्न वाजताच मांजर उडी मारून माघारी पळून गेली. बघितलंस, तिने तर पूर्ण रस्ता सुद्धा ओलांडला नाही, गेली माघारी. अरे हे जंगल तिचं घर आहे, ती वावरणारच. आणि काळी मांजर लोकांसाठी लकी असते माहितीये का? फुकट घाबरतीयस तू. पण रॉकी, एक मात्र आहे, तू जेव्हा बोलला तेव्हाच कशी काय ती आली? पंकज म्हणाला. तसे चौघांनी एकमेकांचे चेहरे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुप्त भीतीचा भाव डोकावून पाहत होता. तुम्ही असे वेड्यासारखे काय करताय? ओके, थांबा, मी परत ट्राय करतो. आता इथे एक माकड येऊ दे, रॉकी म्हणाला. तसे चौघांची नजर रस्त्यावर आणि वरच्या झाडांवर पडली, पण कुठेही काहीही नव्हतं. बघितलं, माझी जीभ वगैरे काही काळी नाहीये, हा बस योगायोग होता. चल आता, उशीर होतोय पक्या, रॉकी म्हणाला. तसे पंकजने गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा गाडी वाटेला लागली. आता माझी जीभ काळी नाहीये हे सिद्ध झालंच आहे. तर टाइमपाससाठी एक किस्सा सांगतो. छोटासाच आहे, पण हॉरर आहे, रॉकी म्हणाला. अरे यार, तू काय गप्प बसायचा नाहीस, सांग आता, पंकज म्हणाला. ईशा आणि सीमा नको नको म्हणत होत्या, पण रॉकी ऐकणारा नव्हता. सीमाने तर कान बंद करून घेतले. तसे रॉकी पुढे बोलू लागला. तर याच एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला कुठंतरी एक झपाटलेला रस्ता आहे अशी अफवा मी ऐकली होती. असं म्हणतात की त्या वाटेनं जाणारी गाडी त्या जंगलातून कधी पार होतच नाही. सीमाने हळूहळू कानातील बोटे बाजूला काढत ऐकायला सुरुवात केली आणि ईशा देखील स्तब्ध बसून ऐकत होती. म्हणजे असं काय होतं त्या वाटेला की गाड्या गायब होतात? चोर दरोडेखोर असतील, पंकज म्हणाला. नाही रे, असं म्हणतात की त्या वाटेला एक हॉन्टेड कार फिरते. ती कार म्हणे त्या वाटेला येणाऱ्या गाडीचा पाठलाग करते आणि त्या गाडीमध्ये जे कोणी असतील त्यांना गायब करते. बऱ्याच न्यूजपेपर्समध्ये बातम्या देखील आल्या होत्या आणि काही पेपर्समध्ये तर फोटोज पण आले होते, ज्यामध्ये कार त्या रस्त्याच्या बाहेर पडली आहे आणि आतमध्ये रक्ताने माखलेल्या डेड बॉडीज आहेत. खूपच भयानक. रॉकी, गप्प बस यार, आता मला भीती वाटायला लागलीये, सीमा त्याला रागवत म्हणाली. बघा, कुठे काय झालं, किस्सा सांगितला ना मी, रॉकी म्हणाला. चौघेही गाडीमध्ये स्थिर बसून होते. नुकत्याच रॉकीने सांगितलेल्या किस्स्यानंतर सर्वांची हवा अगदी टाईट झाली होती. पंकजची नजर पुढे रस्त्यावर खेळली होती. पुढे काळा कुट्ट डांबरी रस्ता झाडांच्या आडबाजूने जात दिसेनासा होत होता. ईशाची नजर आपल्या खिडकीतून बाहेर जंगलावर पडली होती. काय भयानक जंगल आहे, ईशा म्हणाली. ईशाला ते भयानक जंगल बघवत नव्हतं. तिने खिडकीचा पडदा ओढून घेतला आणि बाहेर पाहायचं नाही असं तिनं ठरवलं. काय घाबरते तू? मी सांगितलेला किस्सा खराच असेल असं थोडीच आहे. या सगळ्या सांगवासांगवीच्या गोष्टी झाल्या, जस्ट फॉर फन गाईज, रॉकी म्हणाला. प्रॉब्लेम तो नाहीये रॉकी, पण मला मनातूनच अस्वस्थ वाटतंय या रस्त्यावर. अगदी बेचैनी दाटून आलीये, सीमा म्हणाली. आणि अचानक पंकज गिअरवरचा हात हवेत घेत म्हणाला. कसला तरी आवाज येतोय. सीमा अचानक शांत झाली. तिघेही आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. रॉकीने आपल्या बाजूचा पडदा पाहिला. कुठल्या तरी गाडीचा आवाज येतोय, रॉकी म्हणाला. आणि तिघांची एक थक्क करणारी नजर रॉकीवर खेळली आणि अचानक तिघांच्याही चेहऱ्यावरील रंग उडाला. कारच्या पाठीमागून आणखी एका गाडीच्या वेगात धावत येण्याचा आवाज कानावर पडला. रॉकीने तिथेच पडदा ओढला आणि पडदा ओढून बघताच अगदी झपाट्यानं एक काळी कार पुढे निघून गेली. ओ शिट, कार!
असे ओरडून पंकजने चक्क घाबरून गाडीचे ब्रेक्स दाबले आणि गाडी जागेवरच थांबली. तोच ती काळी कार अतिशय वेगात पुढे निघून गेली. पुढे वळणाला जात ती काळी कार दिसेनाशी झाली. गाडीमध्ये स्मशान शांतता पसरली होती. सीमा, ईशा, पंकज आणि रॉकी चौघांचेही डोळे विस्फारले होते. श्वास वाढले होते. भीतीची एक सूक्ष्म लहर त्यांच्या अंगावर दौडली. शहार यांचं निवडुंग फुटलं होतं. अंगभर मुंग्या आल्या होत्या. गाईज, ती कार तुम्ही पाहिली? सीमा म्हणाली. हो, ऑफकोर्स पाहिली, ईशा म्हणाली. पंकज, रॉकी, आपण त्याच रस्त्यावर तर आलो नाही ना? ईशा म्हणाली. मला काही कळत नाहीये की ती कार कुठून आली. मे बी हा सुद्धा योगायोग असावा. ती कार आपल्यासारखीच शॉर्टकटने जात असावी, कुणास ठाऊक, रॉकी म्हणाला. योगायोग वारंवार होत नाहीत रॉकी, पुढे बसलेली सीमा म्हणाली. गाईज, पण ती कार ओव्हरटेक करून निघून गेलीये. जर तिला आपल्याला काही करायचं असतं तर ती फिरून परत आली असती, पण गेलीये ती कार. चल पक्या आता, रॉकी म्हणाला. पंकजने सीमाकडे पाहिलं आणि सीमा म्हणाली. आपण या वाटेनं येऊन काही चूक तर नाही न केली? काही चूक बिक केली नाहीये. आपल्या आधी ते कोण लोक असतील ते बाहेर पडतील सुद्धा आणि आपण इथे माशा मारत बसू. चला आता, रॉकी म्हणाला. पंकजने गाडी सुरू केली आणि गाडी वेगानं पुढे घेतली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांची दाटीवाटी काही केल्या कमी होईना झाली होती. कुठे मध्यम चढ येई तर कुठे उतार येई. गाडीमध्ये अगदीच शांतता पसरली होती. ईशाने आपल्या बाजूचा आणि रॉकीच्या बाजूचा देखील पडदा लावून घेतला. मला बाहेर बघायची सुद्धा इच्छा होत नाहीये. प्लीज कोणीतरी गाणं लावा यार, ईशा म्हणाली. तसे सीमाने टेपकडे हात नेला आणि बटन दाबलं. पण गाणं सुरू न होता टेपमधून चित्रविचित्र आवाज यायला लागले. टेप काय बिघडलाय का? हा असा काय आवाज येतोय? सीमा म्हणाली. 3-1-2 वेळेस बटणं फिरवून चॅनल चेंज करून पाहिलं. आवाज कमी जास्त पॉवर ऑन ऑफ करून सुद्धा बघितली, पण काही केल्या तो विचित्र आवाज बंद होईना. आणि अचानक त्या खर्र खर्र मधून एकदम हसण्याचा आवाज आला. तसे सीमाने चक्क ओरडून टेप रेकॉर्डर बंद करून टाकला. हे पंकज, ईशा, आवाज ऐकला तुम्ही? आवाज ऐकला ना तुम्ही? सीमा म्हणाली. हो यार पक्या, कोणीतरी हसण्याचा आवाज आला टेपमधून, ईशा म्हणाली. रॉकीचे सुद्धा भाव आता बदलू लागले होते आणि अचानक सीमा पुढे रस्त्यावर बघून ओरडली. पंकज, समोर बघ. आणि पंकजने पुढे पाहताच पुन्हा एकदा ब्रेक दाबले. चौघेही बसल्या ठिकाणाहून रस्त्याच्या डावीकडे पाहत होते. रस्त्याच्या कडेला तीच काळी कार होती, पण यावेळी ती कार अर्धी रस्त्याच्या खाली खड्ड्यात गेली होती आणि अर्धी रस्त्यावर होती. त्या काळ्या कारचा भीषण अपघात झाला होता. हो शिट, इथे तर ऍक्सिडेंट झालाय. आपण उतरून बघायला हवं, असं म्हणत पंकजने काही एक विचार न करता थेट गाडीचा दरवाजा उघडला. तसे सीमा आणि ईशा दोघीही ओरडल्या. पंकज, उतरू नकोस, गाडीच्या खाली उतरू नकोस पंकज, प्लीज. पक्या, थांब, एकटा जाऊ नकोस, मी पण येतो, असे म्हणत रॉकी देखील गाडीतून खाली उतरला. रॉकी, तुम्ही दोघे बाहेर जाऊ नका, खूप रिस्की आहे, ईशा आणि सीमा दोघी म्हणाल्या. पण दोघेही गाडीतून बाहेर पडले होते आणि त्या सुनसान रस्त्यावर उभे होते. अपघात झालेल्या ठिकाणी कोणी आहे का, कोणी दिसतं का, हे पाहण्यासाठी पंकज पुढे सरसावला. इथे गाडीमध्ये बसलेल्या ईशा आणि सीमाची धाकधूक वाढली होती. पंकजच्या नजरेसमोर ती गाडी होती. तो पुढे आणि रॉकी मागे होता. पंकज स्वतःला थांबवू शकत नव्हता. तो खड्ड्यात उतरला. काय करतोय हा, ऐकत का नाहीये, सीमा म्हणाली. पंकज त्या गाडीच्या फ्रंट डोअरपर्यंत गेला. गाडीचे बोनेट चकनाचूर झाले होते. काचांना तडे गेले होते. पंकजने खिडकीची काच, जिला अनेक तडे गेले होते, ती टचकन फोडली आणि आत बघितलं तर आतमध्ये दोन्ही एअरबॅग्स उघडल्या होत्या. पंकज क्षणभर तिथेच थांबला आणि पंकजचा चेहरा पांढरा पडला. रॉकी खाली येणार होताच की पंकज अगदी घाईघाईत धावत त्याच्या जवळ आला. रॉकीचा दंड पकडत पंकज त्याला ओढत घेऊन गेला. चल चल रॉकी, लवकर चल, गाडीत बस पटकन, गाडीत बस लवकर, पंकज म्हणाला. अरे पण झालं तरी काय, रॉकीने विचारलं.
गाडीत बस सांगतो, चल लवकर, पंकज म्हणाला. दोघेही धावत धावत गाडीजवळ आले आणि गाडीत बसले. पंकज अगदी थरथरत होता. त्याने थरथरत्या हाताने किल्ली फिरवली आणि गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. गाडी पहिल्या प्रयत्नात चालू झाली नाही. चालू हो प्लीज, पंकज उद्गारला आणि दुसऱ्या प्रयत्नात गाडी स्टार्ट झाली. यावेळी पंकजने गाडी थेट उडवलीच. अतिशय काळा धूर मागे सोडत गाडी पुढे पळायला लागली. पक्या, झालं तरी काय तुला? सीमाने आपल्या स्कार्फने त्याचा घाम पुसत त्याला विचारलं. पंकज, अरे काय झालं? रॉकीने सुद्धा विचारलं. तसे थरथरत पंकज म्हणाला, गाडीत कुणीही नव्हतं. काय? सीमा, ईशा, रॉकी एकदमच उद्गारले. होय, गाडीमध्ये कोणीही नव्हतं. गाडी रिकामी होती. अरे मग निघून गेले असतील ती लोक, रॉकी म्हणाला. अरे कसे जातील? दरवाजे लॉक होते, समोरून सगळं पॅक होतं. खिडकी मी स्वतः फोडली. ते बाहेर पडतीलच कसे? गाडीमध्ये कोणीही नव्हतं. काहीतरी घोळ आहे इथे नक्कीच काहीतरी घोळ आहे, पंकज घाबरून बोलत होता. मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, मला खूप अस्वस्थ वाटतंय. आपण चुकीच्या रस्त्यानं आलो आहोत, सीमा घाबरत म्हणाली. रॉकी, हाच तो रस्ता नाही ना? मघाशी ती मांजर, तो टेप रेकॉर्डर मधून हसण्याचा आवाज आणि आता हा अपघात, असं काही झालं होतं का? पंकज म्हणाला. आय डोंट नो यार, मला खरंच काहीच माहित नाहीये, रॉकी असं म्हणालाच होता. तेवढ्यात एक जीव हादरवणारा, काळजाचा थरकाप उडवणारा आणि दरारून सोडणारा एक दहशतीनं भरलेला आवाज आला. तो एका कारच्या हॉर्नचा आवाज वाटत होता. रॉकीने पडदा उघडून मागे वळून बघितलं आणि त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. घशाला कोरड पडली. अंगावर सरकन काटा फुटला. हो शिट गाईज, ती कार आली, ती कार मागे आली आपल्या. पक्या, गाडी पळव, तीच कार आलीये, रॉकी घाबरून म्हणाला. अरे पण कसं शक्य आहे? आत्ताच तर आपण पाहिलं ती कार तर मागे चकनाचूर झाली होती, पंकज म्हणाला. हो पण तीच कार पुन्हा आली आपल्या मागे. तू पळव, तू थांबू नकोस, पळव गाडी पक्या, रॉकी घाबरून म्हणाला. अचानक त्या गाडीचा हॉर्नचा आवाज असा भसाडा आला की जसे कोणीतरी जनावर ओरडत आहे. सीमा आणि ईशा दोघी कान बंद करून चक्क रडत होत्या. घामाघूम झालेला रॉकी पंकजला गाडी पळवायला सांगत होता आणि ओल्या तळव्याची पकड घट्ट करत पंकज गाडी फुल स्पीडनं पळवत होता. चौघांचा भीतीपोटी आरडाओरडा सुरू झाला होता. बघता बघता ती कार आता त्यांच्या शेजारी आली होती. कारचा कर्णकर्कश आवाज काळजाला भेदणारा होता, हिमतीच्या भिंतींना तडे देणारा होता. ती कार अजूनही आपला भेसूर भयान हॉर्न थांबवत नव्हती. त्या आवाजानं काळजाचा थरकाप उडत होता. रॉकी आपल्या शेजारच्या खिडकीचा पडदा बाजूला काढत त्या कारला पाहत होता. त्या कारच्या सर्व खिडक्यांना काळ्या काचा बसवण्यात आल्या होत्या. कारच्या आतमधील काहीही दिसणं अशक्य होतं. ती कार अतिशय वेगात त्यांच्या गाडीच्या सोबतीनं धावत होती. अचानक कारची काळी काच खाली व्हायला लागली. काच बघता बघता पूर्णपणे खाली आली आणि रॉकीनं पाहिलं तर गाडीमध्ये चालकाच्या जागेवर कोणीही नव्हतं. गाडी रिकामी होती आणि आपोआप चालत होती. गाडीत कोणीही नाहीये गाडीमध्ये पक्या, गाडी पळव, भेदरलेल्या घाबरलेल्या घोगऱ्या आवाजात रॉकी ओरडला. पंकज घामाघूम हातांनी स्टेअरिंग सावरायचा, गिअर चेंज करायचा एक निरर्थक प्रयत्न करू पाहत होता. गाडीचा अधूनमधून तोल जात होता. पंकज, काय करतोयस? नीट चालव प्लीज, सीमा रडत ओरडत पंकजला विनंती करत होती. पंकज पांढरा पडला होता. त्याचे डोळे, कानसुले गरम व्हायला लागले होते. नाक वाहायला लागलं होतं. भीतीने त्याला काहीही सुधरत नव्हतं. अचानक पुढे डावीकडे त्याला एक आडवळणी वाट दिसली आणि त्याच दिशेने त्याने जोरदार टर्न घेतला. पक्या, मागून रॉकी ओरडला. गाडी जोरात वळवल्याने मागे ईशा आणि रॉकी एकमेकांना आदळून दाराला धडकले. सीमाने देखील वरचे हँडल गच्च पकडून धरलं होतं आणि तोच मागून येणारी तीच कार अतिशय भरधाव वेगामध्ये पुढे निघून गेली. पक्या, थांबव गाडी, गेली ती कार, रॉकी म्हणाला आणि पंकजने जोरात गाडीचे ब्रेक्स दाबले.
गाडीचे ब्रेक दाबताच प्रत्येकाची डोकी आपल्या समोर जे काही होतं त्यावर जोरात आदळली. पंकजचं डोकं स्टेअरिंग व्हीलवर, सीमाचं डेकवर आणि मागे दोघांचं डोकं सीटवर जोरात आदळलं. सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पक्या, वेड लागलं होतं का तुला? कशी गाडी चालवत होतास? आत्ता मेलो असतो आपण सगळे, रॉकी म्हणाला. मला काहीच कळत नव्हतं रे. मला फक्त त्या कारपासून आपला पिच्छा सोडवायचा होता. गाडी टॉप गिअरवर आणि फुल स्पीडनं पळवत होतो मी, पण ती गाडी. पंकज घाबरून बोलत होता. सीमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा दिला, पण भीतीने चौघेही अगदी गर्भगळीत झाले होते. गाडीखाली आता कच्चा रस्ता होता. दोन्ही बाजूंनी झाडी दाटून आली होती. वनातून पावसाचा आवाज घुमत येत होता. कुठे घुबड घुतकार करत होतं, तर कुठे किरकिटचा आवाज त्या शांततेला चिरत होता. गाडीमध्ये बसलेले चौघेही भलतेच घामाघूम झाले होते. चौघांनाही भीतीचा जबरदस्त दंश झाला होता. नाही म्हणता मृत्यू अगदी गळ्याशी आला होता आणि थोडक्यात चौघांचे प्राण बचावले होते. ईशा, प्लीज पाणी दे, पंकज म्हणाला. ईशाने मागच्या बॅगमधून 2 पाण्याच्या बाटल्या बाहेर काढल्या आणि चौघांनीही घटाघट पाणी पिऊन घेतलं. थोडा वेळ काहीही न बोलता चौघे बसून राहिले. रॉकी, मागे कुठे ती कार दिसतीये का बघ, पंकज म्हणाला. तसे रॉकीने मागच्या काचेतून बाहेर डोकावून बघितलं. दूर दूरवर कुठेही ती कार नव्हती आणि आलेल्या वाटेचा रस्ता देखील सामसूम पडला होता. नाही, ती कार कुठेच दिसत नाहीये, रॉकी म्हणाला. आपण गाडीमध्ये सेफ आहोत. आपण गाडीतून बाहेर नको पडायला, ईशा म्हणाली. पण इथे आपण किती वेळ बसून राहायचं? थोड्या वेळात संध्याकाळ होईल आणि मग रात्र. रात्री या वाटेला काय काय घडत असेल देव जाणो. आपल्यावर काय संकट येईल काहीच कळायचं नाही, सीमा रडवेल्या सुरात म्हणाली. आपण इथून पुढे जाऊन बघूयात, याच कच्च्या वाटेनं. जर पुढे हा रस्ता एखाद्या वाडीत किंवा गावात शिरत असेल तर मग तिथून आपल्याला काहीतरी मदत मिळेल, रॉकी म्हणाला. आणि अचानक एक आवाज ईशाच्या दिशेहून आला. हा रस्ता पुढे कुठेही जात नाही. पुढे फक्त आणि फक्त जंगल आहे. ईशा दचकून रॉकीकडे सरकली. ती जवळजवळ किंचाळलीच होती. खिडकीची काच आणि पडदा केव्हा बाजूला झाला हे तिचं तिलाही समजलं नव्हतं. बाहेर एक माणूस उभा होता. त्या माणसाचं शरीर अतिशय क्रूश होतं. अंगात साधारण कपडे होते. पाहण्यावरून तो इथलाच आसपासचा दिसत होता. त्याचे डोळे विस्फारले होते. ए, कोण आहेस रे बाबा तू? रॉकी ओरडून म्हणाला. मी इथंच असतो, कायमचा. तुम्हाला कुठं जायचंय? त्या माणसानं विचारलं. तो गाडीच्या अगदी जवळ उभा होता. आम्हाला गोव्याला जायचंय आणि एक कार आमच्या मागे लागलीये, रॉकी म्हणाला. कार? म्हणजे तुम्हीही ती कार बघितलीत तर? ती काळी कार? त्या माणसानं विचारलं. हो, म्हणजे तुम्ही सुद्धा? रॉकीचे बोलणे मध्येच तोडत तो माणूस म्हणाला. ती कार नाही, मरण आहे, मरण. ती एक झपाटलेली शापित कार आहे. या वाटेवर येणाऱ्या प्रत्येकाचा ती जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. मी तिच्यापासूनच माझा जीव वाचवत फिरतोय. मला वाचवा, मला वाचवा, मी इथं अडकलोय, तो माणूस म्हणाला. चौघांनी गोंधळून एकमेकांकडे पाहिलं. पण तुम्हाला कसं ठाऊक पुढे रस्ता नाहीये? पंकजने विचारलं. कारण मी पुढे जाऊन आलोय. पुढे काहीच नाहीये, फक्त जंगल आहे, जंगल, तो माणूस म्हणाला. मग आता इथून बाहेर पडण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग नाहीये का? रॉकीने विचारलं. आहे, इथून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. मीच तुम्हाला घेऊन जातो, तो माणूस म्हणाला. त्या माणसाचा उद्देश कारमध्ये येण्याचा होता. नक्की तुला रस्ता ठाऊक आहे ना रे बाबा, की कुठे रस्त्यात नेऊन आमची लूटमार करणार आहेस? पंकज म्हणाला. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी माझा जातो माझ्या वाटेने. तुम्ही तुमचं बघा, असे म्हणत तो माणूस चालता झाला. पण तोच पंकजने त्याला अडवलं. ओ भाऊ, थांबा, या गाडीत. सीमा, तू मागे जा. तो पुढे बसून मला रस्ता सांगेल, पंकज म्हणाला. सीमा मागे ईशा आणि रॉकीजवळ बसायला गेली आणि तो माणूस पुढे बसण्यासाठी आला. दरवाजा सहज उघडून तो आत शिरला. घ्या युटर्न.
गाडी त्याच वाटेला घ्या, मी दाखवतो रस्ता, तो माणूस म्हणाला. तसे पंकजने त्याच्या म्हणण्यानुसार गाडी वळवली आणि कच्च्या रस्त्यावरून गाडी मुख्य रस्त्यावर आणून पळवली. तरीही मागे बसलेल्या तिघांची धाकधूक सुरूच होती. अचानक चौघांनाही जाम थंडी वाजून यायला लागली. अंगभर गारठा झोंबत होता. पंकज, यार तो एसी बंद कर, किती थंडी वाजतीये, ईशा म्हणाली. एसी तर बंदच आहे गाईस, कुठली खिडकी उघडी आहे का बघा, पंकज म्हणाला. पंकजच्या बाजूलाच बसलेला तो माणूस एक टक पुढे बघत होता. नाही रे, कुठलीही खिडकी उघडी दिसत नाहीये, सगळ्या बंद आहेत, रॉकी म्हणाला. पंकजने शेजारी बसलेल्या त्या माणसाला विचारलं, तुम्हाला थंडी वाजत नाहीये का? पण त्यावर तो माणूस काही क्षण काहीच बोलला नाही आणि काही सेकंदांनी अचानक म्हणाला, शरीराला थंडी वाजते, मला नाही. त्याचं वाक्य ऐकून पंकज जरा गोंधळला होता. पुढे काही वळणं आली. मागे तिघांची कुडकुड सुरूच होती. तिघेही कसेबसे पांघरून घेऊन बसले होते आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक मोटरसायकल आडवी पडलेली दिसली. रॉकी, ते बघ मोटरसायकल पडलीये तिथे, पंकज म्हणाला. पक्या, थांबवू नकोस गाडी, पळव, हा कदाचित धोका आहे, पळवत राहा तू गाडी, रॉकी म्हणाला. तो बरोबर बोलतोय, इथे धोका आहे, गाडी थांबवू नका, तो माणूस अगदी गंभीर आणि गहिऱ्या आवाजात बोलला. आणि अचानक एक जोरदार आवाज आला. गाडीच्या टपावरती काहीतरी जोरात येऊन आदळलं होतं. अगदी गाडीचा टप खळगा पडून आतमध्ये धसला होता. गाडीच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्या जोरदार तडकल्या. अचानक तडकलेल्या दोन्ही काचेवर दोन्ही बाजूंनी लाल भडक द्रव्य ओघळत खाली आलं. गाईज, हे काय? सीमा थरथरत्या हाताचं बोट त्याच दिशेने दाखवत म्हणाली. रॉकी आणि ईशा दोघांना धक्का बसला. तोच लाल भडक ओघळ आता गाडीच्या पुढच्या विंडशील्डवर देखील ओघळत आला. खाली उतरा, खाली उतरा, वर काहीतरी पडलंय, पंकजच्या आवाजाला चांगलाच कंप सुटला होता. चौघांपैकी फक्त रॉकी, पंकज आणि सीमा खाली उतरले होते आणि ईशा एक टक त्या समोर बसलेल्या माणसाला बघत जागेवर थिजली होती. जसे तिघेही बाहेर पडले आणि तिघांची नजर जेव्हा टपावर पडली तेव्हा तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली. गुडघ्यातून अवसान गळून गेलं. काळजाचा ठोका चुकला. भिंतीनं अंगभर हुडहुडी भरली. कारण गाडीच्या टपावर जे पडलं होतं ते एका माणसाचं रक्तबंबाळ प्रेत होतं, ज्याच्या संपूर्ण शरीरावर जागोजागी जखमा होत्या आणि त्यातून वाहणारं लाल भडक रक्त होतं. तेच रक्त कारच्या चारही बाजूंनी खाली ओघळत येत होतं. आणि हा तोच माणूस होता जो या गाडीमध्ये फ्रंट सीटवर बसला होता. तोच अचानक ईशाच्या दिशेनं त्या माणसाने आपला चेहरा वळवला आणि बघता बघता त्याचा हसरा चेहरा अगदी भयानक आणि विद्रूप झाला. डोळे आतल्या आत गळून त्या जागी खोबणीच्या गुहा विस्तारल्या. जबडा भुयारागत खोल उघडला. त्याची त्वचा काळवंडली आणि त्याचं ते भयानक रूप बघून ईशा आपले डोळे, कान, चेहरा झाकून जोरदार किंचाळली. ईशाची किंकाळी तिघांनाही भानावर आणणारी होती. तिघांनी जसे गाडीमध्ये वाकून बघितलं तोच तो माणूस तिघांच्याही नजरेसमोर अचानक गायब झाला. इतकंच नाही तर रॉकीने जसे वरती पाहिलं तसं गाडीच्या टपावर देखील कुठलीही डेड बॉडी नव्हती. आणि तोच अचानक मागच्या वाटेने पुन्हा एकदा त्याच काळ्या कारचा हॉर्न ऐकायला आला आणि वळणावरून तीच काळी कार अगदी जोरदार हॉर्न वाजवत त्यांच्या दिशेने भरधाव वेगानं पुढे सरसावत असलेली त्यांना दिसली. पक्या, गाडी सुरू कर लगेच, रॉकी म्हणाला. पंकज गाडीमध्ये बसला आणि इकडे रॉकी गाडीचं दार उघडणार तितक्या त्याच वेगानं ती कार त्यांच्या जवळ आली आणि धाडकन त्या गाडीने रॉकीला उडवून नेलं. रॉकीचं प्रेत त्याच गाडीच्या बोनेटवर पडलं आणि त्याला घेऊन ती गाडी दूरवर निघून गेली. एक मुका असा आक्रोश तिघांचाही झाला. रडून ओरडून ते तिघेही रॉकीला हाका मारत होते आणि रॉकी आता त्यांच्यापासून दुरावला होता. पंकज, पाठलाग कर त्या गाडीचा, ईशा ओरडली आणि पंकज गाडीमध्ये येऊन बसला. गाडी सुरू केली आणि भरधाव वेगात त्या काळ्या गाडीच्या मागे गेली. पंकजने हाय स्पीडमध्ये गाडी पळवली. तिघेही शोक आक्रोश करत होते. पुढे एका वळणावर जात ती गाडी दिसेनाशी झाली. कुठं गेली ती गाडी,
तिघे एकदम उद्गारले. बघता बघता आजूबाजूच्या झाडीची दाटीवाटी कमी झाली. कानांवर वाहनांचे आवाज येऊ लागले. हा कसला आवाज येतोय? वेट, हा तर गाड्यांचा आवाज आहे, सीमा म्हणाली. अचानक त्यांची गाडी त्या रस्त्यावरून थेट हायवेला लागली होती. हायवेवर येताच क्षणी पंकजने गाडी थांबवली. सभोवताली भरधाव वेगात गाड्या, ट्रक धावत होते. सर्वांनी गाडीतून उतरून मागे नजर टाकली. तेव्हा त्यांना दिसलं की मागे जिथून त्यांची गाडी बाहेर पडली होती तिथे फक्त आणि फक्त जंगलच होतं. तिथे ना कुठला रस्ता होता, ना कसली वाट होती. तिघेही धावत त्या दिशेनं गेले, पण त्यांना कुठेच तो रस्ता दिसत नव्हता. तो रस्ता, तो रोड, तो शॉर्टकट कुठे गेला? कुठे ती कार? रॉकी, रॉकी! तिघेही हायवेच्या कडेला उभे राहून जीवाच्या आकांतानं ओरडत होते. पण दुर्दैव, रॉकी आता परत येणार नव्हता. हे जे काही घडलं होतं ते या तिघांच्याही विचारांच्या पलीकडे होतं. न जाणे अशी कित्येक गुपित, रहस्यमयी, जीवघेणी वळणं, असे कित्येक रस्ते अजूनही कुठे ना कुठे कोणाच्या ना कोणाच्या प्रतीक्षेत दडून बसले आहेत. तुम्ही ही चूक कधीही करू नका. सावध रहा, सतर्क रहा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.